मला तर असं वाटतं कधी-कधी की ही सध्याची युद्धस्थिती हीच एनर्जीशी रिलेटेड आहे. प्रत्येकाला ऑइल एंड गॅसवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचं आहे. त्याची कारणं वेगवेगळी असू शकतात. भारतीय सरकारची एक प्रकारे सर्वांना सोबत घेऊन चालण्याची नीती, त्याचा बऱ्याच मोठ्या प्रमाणात फायदा आपल्याला झालेला आहे. आपलं भारतीयांचं पेट्रोलियम पदार्थांचं कन्झम्पशन हे जागतिक स्तरावर 3ऱ्या क्रमामध्ये आहे. त्या स्थितीमध्ये साहजिकच याचा परिणाम आपल्यावर होणे. मेट्रोंमध्ये जिथे लोकसंख्या जास्ती आहे, अशा ठिकाणी आपण जास्ती प्रयत्न करून पाईप नॅचरल गॅसचा पुरवठा वाढवला पाहिजे. आणि आपण असं म्हटलं आहे, की जवळपास भारतातल्या 805 जिल्ह्यांपैकी जवळपास 740 जिल्ह्यांमध्ये पाईप नॅचरल गॅसची कनेक्टिव्हिटी आहे. म्हणजे तिथे प्लॅन सँक्शन झालेले आहे. पण आता जे प्लॅन सँक्शन झालेले आहे, ते आपल्याला कुठेतरी जमिनी स्तरावर त्याला लवकरात लवकर चालना देण्याची आवश्यकता आहे. देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ऑइल अँड गॅसमध्ये एक्सप्लोरेशनची एक योजना आपण आणलेली आहे. त्या योजनेअंतर्गत देशातल्या बऱ्याच राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये जिथे जिथे जिओग्राफिकल सर्वेच्या नुसार पोटेन्शियल आहे, त्या ठिकाणी एक्सप्लोरेशनची सुरुवात झालेली आहे. पश्चिम आशियातील तणावाची पार्श्वभूमी, त्याच्यामध्ये तेलाच्या किमती वाढतायत की कमी होत आहेत, आंतरराष्ट्रीय पातळीवर नेमकं काय सुरू आहे, या संपूर्ण घडामोडींमध्ये भारतातील LPGचा पुरवठा आणि पेट्रोल डिझेलचा पुरवठा खरंच प्रभावित झालेला आहे का, यांसारख्या विविध विषयांवर आज आपण या पॉडकास्टमध्ये चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत इंडियन ऑइल अदानी व्हेंचर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ऊर्जा तज्ज्ञ म्हणून मार्गदर्शन करणारे अतुल खराटे सर. याच पूर्ण परिसंवादामध्ये आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी मी गायत्री श्रीगोंदेकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. याच सोबत माझ्यासोबत आजच्या या पॉडकास्टमध्ये संवाद साधण्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक तज्ज्ञ असणारे चंद्रशेखर नेने सर देखील आहेत. हे देखील आपल्या या संवादामध्ये सहभागी होणार आहेत आणि अतुल खराटे सरांना प्रश्न देखील विचारणार आहेत. चला तर मग आपण मुख्य संवादाला सुरुवात करूयात. नमस्कार सर, तुमचं मुंबई तरुण भारतमध्ये खूप खूप स्वागत. सध्या आम्ही सर्वजण पाहतो आहोत की माध्यमांमध्ये देखील पाहतो आहोत की LPG साठी रांगा लागलेल्या आहेत, पेट्रोल डिझेलसाठी देखील रांगा लागलेल्या दिसत आहेत. खरंच सद्यस्थिती काय आहे, भारतामध्ये पुरवठा प्रभावित झालेला आहे का? सध्याच्या जागतिक स्थितीमध्ये आपण जर बघितलं तर भारताची एकंदरीत स्थिती समजण्याकरता आपल्याला थोडंसं सप्लाय चेन मॅनेजमेंटच्या बद्दल थोडीशी चर्चा करावी लागेल. याचे 3 मुख्य भाग आहेत. जेव्हा आपण भारतीय क्षेत्रामध्ये ऊर्जा किंवा ऑइल अँड गॅसची चर्चा करतो, पहिला मुद्दा आहे क्रूड ऑइल. क्रूड ऑइल साधारणतः 80% क्रूड ऑइल आपण भारतामध्ये इम्पोर्ट करतो. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा भाग आहे नॅचरल गॅस. नॅचरल गॅस आपण 50% इम्पोर्ट करतो. आणि LPG जो आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये अतिशय महत्त्वाचा घटक आहे, कारण 90% LPG भारतासारख्या देशांमध्ये घरगुती वापराकरता तो LPG आपण जवळपास 60 ते 62% इम्पोर्ट करतो. अशी स्थिती असताना आपण दुसऱ्या बाजूला जर पेट्रोलियम इन्फ्रास्ट्रक्चरची चर्चा केली, तर भारत हा पेट्रोलियम इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये खूप चांगल्या स्थितीमध्ये आहे. पण मूळतः पेट्रोलजन्य पदार्थांकरता लागणारा जो क्रूड हा एक मूलभूत पदार्थ आहे, तो बऱ्याच प्रमाणात आपल्याला इम्पोर्ट करावा लागतो. आणि त्याचाच परिणाम एकंदरीत जी पेट्रोलियम क्षेत्रामध्ये पेट्रोल, डिझेल, एव्हिएशन फ्युएल, केरोसिन आणि LPG ही सिरीज ऑफ प्रोडक्ट आहेत, त्यांच्यावर त्याचा नैसर्गिकतः परिणाम होतोच. सद्यस्थितीमध्ये जागतिक स्तरावर मला असं वाटते जगातल्या सर्वच देशांवर याचा परिणाम झालेला आहे. आणि भारत जेव्हा विश्वातला 3रा मोठा देश आहे, आपलं भारतीयांचं पेट्रोलियम पदार्थांचं कन्झम्पशन हे जागतिक स्तरावर 3ऱ्या क्रमामध्ये आहे. त्या स्थितीमध्ये साहजिकच याचा परिणाम आपल्यावर होणे आहेच आणि तो झालेला आहे. पण असं असताना सुद्धा आपण असं बघतो की जगात बहुतेक सगळ्या देशात अमेरिकेसकट पेट्रोलचे भाव वाढलेले आहेत आणि आपल्या इथे मात्र वाढले नाही, उलटे परवा बातमी आली की थोडेसे कमीच झालेले आहेत. हे कसं काय साध्य होऊ शकलं? मला असं वाटतं की
भारत सरकारने आणि जे संलग्न विभाग आहेत, मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम, मिनिस्ट्री ऑफ इंडस्ट्री अँड कॉमर्स आणि विशेषतः एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्री यांनी अतिशय चांगल्या प्रकारे समन्वयाचं काम केलेलं आहे. आपण सांगितल्याप्रमाणे जवळपास 5% ते 30% ॲव्हरेज जगातल्या बऱ्याच देशांमध्ये पेट्रोलियम पदार्थ किंवा गॅसचे रेट वाढलेले आहे. अशा स्थितीमध्ये भारत जेव्हा 80% पेक्षा जास्त इम्पोर्ट डिपेंडेंट आहे, तेव्हा पण ही रेट्स मेंटेन करणे किंवा बऱ्याच प्रमाणात त्याच्यामध्ये कपात करणे हे चांगल्या समन्वयाने झालेलं एक अतिशय चांगलं उदाहरण आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या समन्वयामुळे मला असं वाटते लोकांना याच्यामध्ये खूप मोठा दिलासा मिळाला आहे. आणि विशेषतः जेव्हा आपण LPGची चर्चा करतो, LPG सिलेंडर जे की 90% त्याचा उपयोग हा घरगुती वापराकरता आहे, ते LPG सिलेंडरची किंमत पण आपल्या इथे वाढलेली नाही आहे. आणि पेट्रोल, डिझेल जे आपल्या दैनंदिन आयुष्यात अतिशय महत्त्वाचा घटक आहे, त्याची किंमत पण ती मेंटेन झालेली आहे आणि बऱ्याच प्रमाणात कमी पण झालेली आहे. बरोबर. सर, आपण पाहतोय की होर्मुझची जी सामुद्रधुनी आहे त्याच्यामधून आपल्या भारतीय जहाजांना परवानगी मिळते आहे आणि मोठ्या संख्येने ही जहाजं भारताच्या दिशेने येत आहेत. एक मध्यंतरी चर्चा होती की सगळीच जहाजं ही गुजरातलाच का जात आहेत किंवा ती गुजरातच्या दिशेनेच का वळत आहेत. असं काय नेमकं कारण आहे की ही सर्व जहाजं गुजरातच्या दिशेने जात आहेत? स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जिओग्राफिकली अतिशय स्ट्रॅटेजिकली लोकेटेड आहे आणि भारतासोबत बऱ्याचशा मोठ्या मोठ्या देशांमध्ये चायना आहे, सिंगापूर आहे, मलेशियाचा भाग आहे, इवन रशिया आहे, यांना सप्लाय करण्यामध्ये या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझची महत्त्वाची भूमिका आहे. आणि भारतातला जवळपास 20% गॅस पुरवठा हा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून होतो आणि बऱ्याच प्रमाणात पेट्रोलियम पदार्थांचा याच्यापेक्षा जास्ती प्रमाणात तिथून सप्लाय होत आहे आणि हा सप्लाय बऱ्याच वर्षापासून सुरू आहे. या स्थितीमध्ये जेव्हा आंतरराष्ट्रीय युद्धामुळे आपण बघितलं की सुरुवातीला रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे बराच परिणाम झाला. तो यशस्वीरित्या भारताने त्याच्यावर मात केली आणि स्ट्रॅटेजिकली आपण आपले सप्लायर्स त्याच्यामध्ये वाढवले आणि अतिशय योग्य दराने आपण पेट्रोलियम पदार्थांची आयात केली, ज्याचा फायदा संपूर्ण देशाला झाला आणि सामान्य नागरिकांना पण झाला. आता या स्थितीमध्ये असताना स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ काही देशांच्या विवादामुळे किंवा असं म्हणता येईल की मला तर असं वाटतं कधी कधी की ही सध्याची युद्धस्थिती हीच एनर्जीशी रिलेटेड आहे. प्रत्येकाला ऑइल अँड गॅसवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचं आहे. त्याची कारणं वेगवेगळी असू शकतात, पण आपण इतिहासामध्ये पण एकदा बघितलं तर आतापर्यंतच्या झालेल्या युद्धांमध्ये जवळपास 70 ते 80% युद्ध ही एनर्जीकरता किंवा ऑइल अँड गॅसच्या वर्चस्वाकरता झालेली आहेत. त्या दृष्टीने जरूर त्याचा आपल्याला परिणाम झाला आणि जेव्हा ह्या वाटाघाटी सुरू झाल्या आणि भारताने यशस्वीरित्या त्याच्यामध्ये आवश्यक असलेली LPGची जहाजे ही काढली. सुरुवातीला 2, त्याच्यानंतर 2 आणि आता त्याची सुरुवात झालेली आहे. ही एक खूप चांगली बाब आहे आपल्याकरता आणि आपली विदेश नीती, भारतीय सरकारची एक प्रकारे सर्वांना सोबत घेऊन चालण्याची नीती, त्याचा बऱ्याच मोठ्या प्रमाणात फायदा आपल्याला झालेला आहे. कारण इतर आपत्कालीन स्थितीमध्ये भारताने जगातल्या सर्व देशांना मदत केली आहे. त्याच्यामुळे जेव्हा भारतामध्ये ही स्थिती निर्माण झाली तेव्हा इराणसारख्या देशांनी पण आपल्याला त्याच्यामध्ये मदत केलेली आहे आणि मला असं वाटते की ती जहाजे जेव्हा गुजरातकडे वळली त्याच्यामध्ये बरंच मॅनेजमेंट आणि सप्लाय चेनची कारणं आहेत. विशेषतः की जो गुजरातचा भाग आहे, मुंद्रा पोर्ट, तिथे डीप वॉटर पोर्ट्स असल्यामुळे तिथे मोठ्या क्वांटिटीची जहाजे, ज्याला आपण VLGC म्हणतो, व्हेरी लार्ज गुड्स करियर, ती वाहने सहजरित्या तिथे पार्क होऊ शकतात, ती अनलोड होऊ शकतात. तशा प्रकारची यंत्रणा तिथे आहे. दुसरा, इंटरनॅशनल लोकेशनपासून मुंद्राचा ट्रान्झिटचं ड्युरेशन कमी आहे आणि आपल्याला आवश्यक पण हे होतं की या स्थितीमध्ये ती जहाजे इथे आल्यानंतर लवकरात लवकर ती अनलोड व्हावी, तो पुरवठा जो आहे तो देशातल्या विविध राज्यांमध्ये जावा आणि परत ती जहाजे परत लोड होण्याकरता जावी.
या दृष्टीने गुजरात एक स्ट्रॅटेजिकली लोकेटेड तिथे पोर्ट्स लोकेशन असल्यामुळे ती रचना झाली. आणि आपण हे पण समजलं पाहिजे की गुजरातमध्ये जेव्हा मोठी पोर्ट्स आहेत तिथे लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे, तिथे अतिशय कमी वेळेमध्ये आपण तो प्रोडक्ट अनलोड करू शकतो, स्टोअर करू शकतो. आणि गुजरातमधून देशातल्या बऱ्याच राज्यांमध्ये पाईपलाईन कनेक्टिव्हिटी आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आपण समजला पाहिजे की जामनगरपासून ते लोणीपर्यंत, म्हणजे गुजरातपासून ते नॉर्थ पर्यंत, दिल्लीपर्यंत, दिल्लीच्याही पुढे, आणि भविष्यांमध्ये ही पाईपलाईन उत्तर प्रदेश, बिहारसारख्या मोठ्या राज्यांमध्ये पण कनेक्टेड झालेली आहे. जेणेकरून गुजरातला आलेला गॅस हा काही फक्त गुजरातमध्येच थांबला नाही, हा गॅस इतर राज्यांमध्ये त्याचं प्रचलन झालं आणि तो इतर राज्यांच्या LPG बॉटलिंग प्लांटमध्ये पोचला. त्याचा फायदा सगळ्यांनाच झाला. आता अजून मला याच्यामध्ये असं सांगता येईल की गुजरात हा इतर राज्यांच्या कंपॅरिझनमध्ये नॅचरल गॅसच्या बाबतीत अतिशय समृद्ध असा आहे. कारण गुजरातमध्ये नॅचरल गॅसची सुरुवात मागच्या जवळपास 25-30 वर्षाच्या आधी झाली. त्याच्यामुळे गुजरातमध्ये पाईप नॅचरल गॅसचं नेटवर्क खूप चांगलं आहे. इतर राज्यांच्या तुलनेत तिथे LPG सिलेंडर्सची मात्रा सध्या स्थितीमध्ये कमी आहे, पण त्या गॅसचा फायदा इतर राज्यांना झालेला आहे. अच्छा. सर, आणखी एक ह्याच्यात मुद्दा असा आहे की LPG आणि पाईप नॅचरल गॅस आता मोठ्या संख्येने आपण बघितले की उज्ज्वला योजनेतून LPGच्या दिशेने महिलांचा कल होता. केंद्र सरकार आणि राज्य सरकारचाही भर होता की LPG कनेक्शन तुम्ही घ्या. पण आता एक विरोधाभास निर्माण होईल की आम्ही पाईप नॅचरल गॅस घ्यायचा का, की जेणेकरून अशा परिस्थितीमध्ये सुरळीत पुरवठा हा पाईप नॅचरल गॅसचा आहे. तर या विरोधाभासाकडे तुम्ही कसं बघता आणि ही संख्या, LPGची संख्या कशी वाढली? मला असं वाटतं हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. सद्यस्थितीमध्ये आपल्या देशांमध्ये LPGची जी कनेक्शन्स आहेत ती जवळपास 33 कोटी आहे. आणि उज्ज्वला योजनेअंतर्गत मागच्या 10 ते 11 वर्षांमध्ये जवळपास 10.5 कोटी कनेक्शन्स जोडले गेलेले आहेत नवीन. ती सर्व धरून आपण 33 कोटी कनेक्शन्स आहोत. त्याच्यामुळे एक 10 वर्षापूर्वी जेव्हा आपला देशाचं LPG कन्झम्पशन एक 24 मिलियन मेट्रिक टन या प्रमाणात होतं, ते सद्यस्थितीला जवळपास 32 मिलियन मेट्रिक टन झालेलं आहे. म्हणजे एकंदरीत एक 6 ते 7% इयर ओव्हर इयर ग्रोथ या सेगमेंटमध्ये झालेली आहे, जी की जगामध्ये सगळ्यात मोठी ग्रोथ आहे. आणि साधारणतः इतर देशांमध्ये LPGची ग्रोथ जवळपास नील आहे किंवा 1%च्या कमी आहे. भारतामध्ये ती ग्रोथ जवळपास 6 ते 7% आहे. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये पण इंडियन इकॉनॉमी ज्या पद्धतीने एक स्टेबल इकॉनॉमी आहे, आपली GDP ग्रोथ जी जवळपास 6.5%च्या वर मागच्या काही वर्षामध्ये आहे आणि येणाऱ्या काही काळाकरता आपण तशीच ती प्रोजेक्टेड केलेली आहे. मला असं वाटते की सगळ्या इंडस्ट्रीयल गॅसेसचा जो आपल्याला आवश्यकता आहे, त्याच्यामध्ये LPG आहे, नॅचरल गॅस आहे किंवा इतर पेट्रोलियम पदार्थ आहेत, त्याची आवश्यकता खूप जास्ती आहे. पण LPGच्या बाबतीत आपल्याला पुढे मला असं वाटतं काही योजना केल्या पाहिजे. पाईप नॅचरल गॅसची सध्याची संख्या देशामध्ये जवळपास 1.35 कोटी अशी आहे. म्हणजे 1,35,00,000 या संख्येमध्ये पाईप नॅचरल गॅसचे डोमेस्टिक कनेक्शन्स आहेत. आपल्याला त्याच्याकरता लागणारा नॅचरल गॅस हा 50% उपलब्ध आहे आणि आपण 50% आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याच्याकरता तो आयात करतो. पण त्याची जर आपण इन्फ्रास्ट्रक्चर स्टोरेजची आणि ट्रान्सपोर्टेशनच्या पाईपलाईनमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली आणि काही धोरणे केंद्र शासनाची आणि राज्य शासनाची मिळून जर झाली, तर मला असं वाटतं हो पाईप इन्फ्रास्ट्रक्चर आपण अधिक चांगल्या गतीने वेगवेगळ्या स्तराला नेऊ शकतो. विशेषतः सर्व मेट्रोंमध्ये जिथे लोकसंख्या जास्ती आहे अशा ठिकाणी आपण जास्ती प्रयत्न करून पाईप नॅचरल गॅसचा पुरवठा वाढवला पाहिजे. आणि आपण असं म्हटलं आहे की जवळपास भारतातल्या 805 जिल्ह्यांपैकी जवळपास 740 जिल्ह्यांमध्ये पाईप नॅचरल गॅसची कनेक्टिव्हिटी आहे. म्हणजे तिथे प्लॅन सँक्शन झालेले आहेत.
पण आता जे प्लॅन सँक्शन झालेले आहे ते आपल्याला कुठेतरी जमिनी स्तरावर त्याला लवकरात लवकर चालना देण्याची आवश्यकता आहे. बऱ्याचदा ह्या गोष्टी केंद्र शासनाच्या पॉलिसीज आणि त्या राज्याच्या पॉलिसीमध्ये थांबतात. तर तिथे आपण थोडासा जर एक समन्वय साधला तर मला असं वाटते येणाऱ्या वर्षांमध्ये जवळपास दरवर्षी आपण 1 कोटी आपण संख्या याच्यामध्ये वाढवू असा आपला प्रयत्न असला पाहिजे. म्हणजे येणाऱ्या 10 वर्षांमध्ये आपल्याला हा LPGवर आलेला जो सिलेंडर ऑपरेशन्सचा भार आहे तो कुठेतरी पाईप नॅचरल गॅसवर शिफ्ट करता येईल आणि एक बॅलन्स मेंटेन होईल. पाईप नॅचरल गॅस म्हणजे PNG हा LPG पेक्षा म्हणजे सरकारला तर इम्पोर्ट नाही करायचा म्हणून तो द्यायचा आहे, पण ग्राहकाच्या दृष्टीने त्याचा काहीतरी फायदा असेल तर तो ग्राहकांपर्यंत मला वाटतं अजून पोचलेला नाही आहे की माझ्याकडे दोन्ही असलं तर मी PNG का घ्यावं. तर त्याच्याबद्दल आपण काही सांगू शकतो? याच्यामध्ये मूळ फरक आपल्याला समजून घ्यावा लागेल LPG आणि PNGमध्ये. LPG हा ब्युटेन आणि प्रोपेन या 2 गॅसेसमधून बनतो. LPG साधारणतः थोडासा एक्सप्लोजिव्ह रेंज त्याची जास्ती आहे आणि पाईप नॅचरल गॅस याच्यामध्ये मिथेन जास्ती आहे. जवळपास 85% मिथेन आहे. वापरण्याच्या दृष्टीने अधिक सोयीचा आणि सेफ सुरक्षेच्या दृष्टीने असं जर म्हणता येईल तो पाईप नॅचरल गॅस आहे. आणि आपण त्याचं मास इम्पोर्ट करतो, स्टोरेज करतो. त्याच्या लाँग रेंज पाईपलाईन्स आपल्याकडे आहे. त्याच्यामुळे ट्रान्सपोर्टेशनचा बऱ्याच प्रमाणात खर्च आपला वाचतो. त्याच्यामुळे त्याची किंमत साधारणतः 30% पेक्षा जास्ती आता कमी आहे. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये याचा फायदा ग्राहकांना आता पण मिळत आहे आणि भविष्यामध्ये पण मिळेल. तर जेव्हा आपल्याकडे हा ऑप्शन मोठ्या प्रमाणात उपलब्ध राहील तेव्हा मला असं वाटते की लोकांना त्याचा फायदा कळेल आणि जास्तीत जास्त प्रमाणात पाईप नॅचरल गॅस आपण वापरू शकतो. बरोबर. पाईप नॅचरल गॅस हा पाईपलाईन बनला जातो, त्यामुळे रस्त्यावरचे टँकरची वाहतूक कमी होते. हा एक अलाईड फायदा आहे, म्हणजे रस्त्यावरचंही लोड कमी होतं. आणि मला वाटतं धोका कन्झ्युमरला शेवटी काय आहे की आपण कितीतरी ॲक्सिडेंट ऐकतो दुर्दैवाने, सिलेंडरचं काहीतरी झालं वगैरे. तसं ॲक्सिडेंट PNGबद्दल होत नाही. हे मला वाटतं लोकांपर्यंत आपल्याला न्यायला पाहिजे की तो सेफ आहे. म्हणजे मला म्हणायचं की PNG जास्त सेफ आहे LPGपेक्षा. आपण हे बोलत असताना एक मला वाटतं मुद्दा सुटला की पेट्रोलियम प्रॉडक्टमध्ये एक प्रॉडक्ट असतो नॅफ्था, आणि तो तुम्हाला आम्हाला महत्त्वाचा नसला तरी शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे, कारण त्यातनंच खतं बनतात. आपल्याला नुसतं लोकांना उष्णता द्यायची नाही, ते शिजवायला अन्न पण पाहिजे ना त्याच्यावरती. तर त्याच्याकरता खतांचा पुरवठासुद्धा व्हायला पाहिजे. तर त्याच्याकरता काय योजना आहे? म्हणजे नॅफ्था आपण कुठनं आणतो आणि त्याचा कसा वापर होतो? नाफ्ता साधारणतः रिफायनिंग प्रोसेसमधून बनतो आणि त्याच्या व्यतिरिक्त आपले जे एक्सप्लोरेशनचे सेंटर्स आहेत, उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर बॉम्बे हाय आहे किंवा KG बेसिन आहे. या प्रक्रियेमध्ये पण काही प्रमाणात गॅसेसच्या सोबत नाफ्ता आणि इतर पेट्रोलजन्य पदार्थांची निर्मिती होत असते. पण आपण म्हटल्याप्रमाणे नाफ्ताचा उपयोग हा फर्टिलायझर इंडस्ट्रीमध्ये, त्याच्यानंतर पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्समध्ये, लार्ज पॉवर प्लांट्समध्ये हा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि जिथे इंडस्ट्रीयल कन्झम्पशनमध्ये मोठ्या प्रमाणात ऊर्जेची आवश्यकता आहे अशा ठिकाणी बऱ्याच प्रमाणात नाफ्त्याचा उपयोग होतो. आणि नाफ्त्यामध्ये मला असं वाटतं की या स्थितीमध्ये थोडासा आता परिणाम एकंदरीत जागतिक स्थितीमुळे झालेला आहे. पण तो काही दिवसांमध्ये मला असं वाटतं त्याचा सप्लाय चेन अरेंजमेंट जी आहे ती नॉर्मल स्तराला येईल. ओके. म्हणजे शेतकऱ्यांनी काळजी करायचं कारण नाही. वेळेमध्ये त्यांना, कारण खतांचा दुसरा प्रॉब्लेम असा आहे ते वेळेत यायला लागतो. नंतर येऊन काय उपयोग? तुम्ही पेरण्या कराल तेव्हाच तुम्हाला खतं हवीत. बरोबर. मला असं वाटते भारत सरकारने आणि राज्य सरकारने एक समन्वय साधून त्याच्यावर आतापासूनच एक कृती गट काम करत आहे. आणि या स्थितीमध्ये जो सप्लाय चेनमध्ये डिस्टर्बन्स झालेला आहे तो कसा आपल्याला कमी करता येईल याच्याबद्दल प्रयत्न सुरू आहेत. सर, ऑइल आणि गॅस याच्या व्यतिरिक्त आता आपण सध्या हरित ऊर्जेवर आणि नवीकरणीय ऊर्जा स्रोतांवर खूप जास्ती भर देत आहोत. म्हणजे भारत पण त्याच्यामध्ये अग्रेसर आहे. सो एक ऊर्जा तज्ज्ञ म्हणून भारताने आगामी काळामध्ये हरित ऊर्जा संक्रमणाकडे कशी वाटचाल केली पाहिजे किंवा ती कशा रीतीने केली पाहिजे? हरित ऊर्जा हा भारतासारख्या देशाकरता, जो की जगामध्ये 3ऱ्या क्रमांकाचा ऊर्जा कंझ्युम करणारा देश आहे, अतिशय महत्त्वाचा विषय आहे. हा पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, एकंदरीत इकॉनॉमीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे
आणि इंडस्ट्रीकरता पण खूप महत्त्वाचा आहे. आता सद्यस्थितीला जर आपण बघितलं तर आपण एक एनर्जी पाय जर 100च्या स्केलवर आहे तर त्याच्यामध्ये जवळपास 6.8% एवढा पर्सेंटेज हा गॅसचा आहे. आणि भारत सरकारने एक निर्णय घेतला आहे की आपल्याला हा 6.8% गॅस कन्झम्पशनचा जो एनर्जी चा सहभाग आहे तो 15%वर न्यायचा आहे. तो जर आपल्याला 15%वर न्यायचा आहे तर त्याच्यामध्ये सद्यस्थितीमध्ये नवीन ऊर्जा जी उपलब्ध आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक उदाहरण देता येईल की वेस्ट टू एनर्जी किंवा कॉम्प्रेस्ड बायोगॅस, म्युन्सिपल सॉलिड वेस्टपासून गॅस बनवणे, ह्या सगळ्या गोष्टींचा खूप जास्त फायदा आपल्याला होईल. सोलरमध्ये भारताने जागतिक स्तरावर एक चांगलं उदाहरण दिलेलं आहे आणि आपण जे 2030चे आपले जे सोलर कपॅसिटीज बिल्ड करण्याचे टार्गेट होते ते काही वर्ष आधीच आपण ते पूर्ण केलेले आहे. त्याच्या व्यतिरिक्त मला असं इथे परत उल्लेख करावा लागेल की इथेनॉल 20% जो आपण पेट्रोलमध्ये ब्लेंड केलेला आहे ते पण एक खूप मोठी यशस्वी असं म्हणता येईल की आपण एक चांगली स्कीम राबवलेली आहे आणि आता त्याचा फायदा कुठेतरी आपल्याला होत आहे. 20% इंधन आपण कुठेतरी वाचवलं आहे सध्या या स्थितीमध्ये आणि त्या 20% इंधन इथेनॉल ब्लेंडिंग केल्यामुळे जवळपास 1,05,000 कोटी एवढा पैसा आपल्याला वाचलेला आहे. आणि हो, आणि त्याच्यातला जवळपास 40% पैसा हा ॲग्रिकल्चर इकॉनॉमीमध्ये गेलेला आहे. म्हणजे कुठेतरी आपल्या छोट्याशा गावांमध्ये आणि खेड्यापाड्यांमध्ये त्याचा फायदा झालेला आहे. त्याचा अजून एक फायदा झाला आहे की जो आपला ग्रामीण भागातला युवक होता त्याला उद्योगाची बरीच साधने त्याच्यामुळे उपलब्ध झालेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त जी आपली शुगर इंडस्ट्री होती जिला पण एका मदतीची आवश्यकता होती त्या इंडस्ट्रीला पण त्याचा फायदा झालेला आहे इथेनॉलमुळे. आणि भविष्यामध्ये मे बी आपल्याला थोडेसे अजून जास्त प्रयत्न करावे लागतील बायोडिझेलमध्ये. अशा प्रकारचा प्रयत्न जर आपण बायोडिझेलमध्ये पण केला तर त्याचा पण फायदा आपल्याला ॲज अ इम्पोर्ट सबस्टिट्यूट म्हणून कुठेतरी बऱ्याच प्रमाणात होईल. आणि इतर जे इनिशिएटिव्ज आहेत ज्याच्यामध्ये आपण म्युन्सिपल सॉलिड वेस्ट, इंडस्ट्रीयल वेस्ट आणि ॲग्रिकल्चर वेस्ट हा भारतामध्ये जवळपास 700 मिलियन मेट्रिक टन या क्वांटिटीमध्ये अवेलेबल आहे. या 700 मिलियन मेट्रिक टनपासून आपण जवळपास 65 मिलियन टन असा गॅस प्रोड्यूस करू शकतो. हा 65 मिलियन टन गॅसमधली जवळपास 50% क्वांटिटी जरी आपण येणाऱ्या 10 वर्षांमध्ये आपल्या देशामध्ये प्रोड्यूस केली तरी त्याचा खूप मोठा फायदा एकंदरीत देशाकरता होणार आहे. मध्ये अशा बातम्या आल्या होत्या की निकोबार बेटांच्या दक्षिणेला आपल्याला काहीतरी मोठी गॅस फील्ड सापडली. बातम्या अशा आल्या होत्या. एक म्हणजे ती बातमी खरी आहे का, आणि दुसरं ती अशी गॅस फील्ड सापडल्यानंतर ते आपल्यापर्यंत येईपर्यंत काय काय मध्ये स्टेप्स असतील? भारत सरकारने एक खूप चांगला निर्णय घेतला. मला असं वाटते आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ऑइल अँड गॅसमध्ये एक्सप्लोरेशनची एक योजना आपण आणलेली आहे. त्या योजनेअंतर्गत देशातल्या बऱ्याच राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये जिथे जिथे जिओग्राफिकल सर्वेच्यानुसार पोटेन्शियल आहे त्या ठिकाणी एक्सप्लोरेशनची सुरुवात झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण म्हटल्याप्रमाणे अंदमान निकोबारचा भाग पण आहे. आपल्याला सद्यस्थितीमध्ये अतिशय चांगली टेक्नॉलॉजीचा वापर करून पर्यावरणाला कमीत कमी हानी होईल अशा प्रकारचे प्रयत्न करून अंदमान निकोबारमध्ये याच्यावर कामाची सुरुवात झालेली आहे. आणि याच्यासोबत देशातल्या इतर राज्यांमध्ये त्याच्यामध्ये साऊथची काही राज्य आहेत जसं केरळ वगैरे आहे, मध्य भारतातली काही राज्य आहेत, मध्य प्रदेश आहे, राजस्थान आहे आणि इतरही काही गुजरात आणि आंध्र प्रदेशच्या जवळच्या पट्ट्यांमध्ये या प्रकारची एक्सप्लोरेशन स्कीम भारत सरकार खूप मोठ्या प्रमाणावर राबवत आहे. मला असं वाटतं याच्यातून आपल्याला भविष्याकरता यशस्वीरित्या जर आपण त्याच्यामध्ये गॅसचे काही साठे आपल्याला मिळाले तर त्याचा बराच चांगला परिणाम एकंदरीत देशाच्या आर्थिक स्थितीवर पण होईल आणि भारताला अधिक प्रमाणात याच्यामध्ये असं म्हणता येईल की स्वयंपूर्ण करण्याकरता याचा खूप चांगला फायदा होईल. आत्ता आपण भविष्याचा उल्लेख केलात. आत्ताची परिस्थिती आपण बघतोय, लढाई झाली आहे त्यामुळे जरा कमी झालं आहे वगैरे, पण आपण समजू की लढाई एक 8-10 दिवसात थांबेल
आणि हां, पहिला म्हणजे लढाई थांबल्यानंतर परत पुरवठा सुरू व्हायला किती वेळ लागेल? कारण तिथे बरंचसं नुकसानही झालं असेल वस्तूंचं. तर त्याला काही अंदाज आहेत व्यक्त झालेले? की कतारची रिफायनरी उदाहरणार्थ गॅस रिफायनरी ती परत उभी करायला किती वेळ जाईल शांतता आल्यानंतर? हा पण एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे भविष्याच्या दृष्टीने. एकंदरीत या लढाईमध्ये बऱ्याच प्रमाणात ऑइल अँड गॅसच्या इन्स्टॉलेशन्सला एक प्रकारे इजा झालेल्या आहेत आणि मला असं वाटते पहिल्यांदाच या स्तराला ऑइल अँड गॅसच्या इन्स्टॉलेशन्सवर डायरेक्टली अटॅक झालेले आहेत. याच्या आधीच्या युद्धांमध्ये किंवा मागच्या काही युद्धांमध्ये ऑइल अँड गॅसच्या इन्स्टॉलेशन्सवर एक प्रोटोकॉल म्हणून तसे अटॅक झाले नव्हते. आता जे अटॅक झालेले आहेत ते फक्त त्या देशांकरताच नाही पण पूर्ण जगाकरता पण एक चिंतेची बाब आहे. साधारणतः ऑइल अँड गॅसचे कॉम्प्लेक्सेस किंवा रिफायनरिंग कॉम्प्लेक्सेस, गॅस प्रोड्युसिंग युनिट्स ही एक कॉम्प्लेक्स इंजिनिअरिंग डिझाईन असते. जेव्हा त्याला कुठेतरी इजा पोचते तेव्हा त्याला रेक्टिफाय करून परत त्याची पुनर्रचना करणे हा एक थोडासा वेळ घेणारा काळ असतो. साधारणतः याला काही वर्ष पण लागू शकतात. तर मला असं वाटते आपण असं विचार केला पाहिजे की एक तर सगळ्यात पहिले युद्ध लवकरात लवकर थांबावं, जे की जागतिक शांततेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि त्याचा फायदा सगळ्यांना होईल. त्याच्यानंतर ही परिस्थिती निवडल्यानंतर आपण ही सगळी ऑपरेशन्स कशी पुनर्स्थापित करू आणि एकंदरीत सप्लाय चेन मॅनेजमेंटची ऑइल अँड गॅसची थांबलेली आहे ती कशी परत सुरळीत करता येईल या दृष्टीने मला असं वाटते की जगातल्या सगळ्या देशांनी प्रयत्न करावे. सर, भारताने आतापर्यंत ज्या ज्या वेळेस अशा संकटाचा काळ उभा राहिला किंवा जागतिक शांततेला ज्यावेळेस धक्का लागला त्यावेळेस प्रत्येक आणीबाणीच्या प्रसंगामध्ये संकटामध्ये कुठेतरी संधीचा शोध घेतला आणि आत्मनिर्भर भारताचा जो आपला नारा आहे तो अधिक दृढ केला. आता देखील एक आणीबाणीचा प्रसंग आहे, जागतिक शांततेला कुठेतरी धक्का लागलेला आहे आणि संपूर्ण जग प्रभावित झालेला असताना भारताने आत्मनिर्भर व्हावं यासाठी कोणत्या संधीचा शोध घेतला पाहिजे आणि कोणत्या संधी याच्यामध्ये शोधल्या पाहिजे? मला असं वाटतं भारतासारख्या देशाकरता हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण बघितलं तर मागच्या 10-12 वर्षाच्या काळामध्ये आपल्या देशाची जी GDP ग्रोथ आहे ती साधारणतः 6% पेक्षा जास्ती पहिल्या 5 वर्षामध्ये आणि त्याच्या 5 वर्षांनंतर 6.7 किंवा त्याच्यानंतर अशी वाढलेली आहे. आणि युद्धजन्य स्थितीच्या आधीचा जर काळ आपण बघितला तर तेव्हा पण जागतिक दर्जाच्या रेटिंग संस्थांनी पण मान्य केलं होतं की भारताची GDP ग्रोथ जी आहे ती 7% किंवा 7%च्या वर पण जाईल. पण सद्यस्थितीचा थोडासा परिणाम आपल्याला झालेला आहे आणि याचा परिणाम काही काळ आपल्यावर राहील. पण आपण सांगितल्याप्रमाणे जेव्हा जेव्हा अशा प्रकारची जागतिक स्थिती उत्पन्न झाली आहे, याच्या आधी पण आपण बघितलं की कोविडच्या काळामध्ये जेव्हा भारतासारखा एवढा प्रचंड देश 1.4 बिलियन पॉप्युलेशनचा त्याला कसं हँडल करायचं आणि सगळी जागतिक महामारीचा अतिशय जास्त परिणाम भारतावर होईल अशी सगळ्यांना अपेक्षा होती. पण आपण त्याच्यातून खूप चांगल्या पद्धतीने बाहेर आलो. मला असं वाटते ही स्थिती ऊर्जा क्षेत्राकरता पण राहील. भारत सरकारने अतिशय चांगला समन्वय केलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपल्याला काही काळ आधी खूप लिमिटेड देशांकडून सप्लाय व्हायचा ऑइल अँड गॅसचा. ती संख्या आपण ऑलमोस्ट डबल केलेली आहे आणि आपण आपल्या देशातल्या नागरिकांना आवश्यक असलेल्या सुविधा त्यांच्या दैनंदिन जीवनाच्या गरजा लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर अतिशय चांगल्या वाटाघाटी केलेल्या आहे, जेणेकरून आपल्याला मुबलक प्रमाणात एनर्जी आणि ती योग्य दराने मिळालेली आहे. मला असं वाटते हा एक चांगला बेस इथे तयार झालेला आहे, तो भविष्यात पण आपल्याला उपयोगी होईल. त्या व्यतिरिक्त आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने आपण वेस्ट टू एनर्जी अधिक आपला फोकस हा ॲग्रिकल्चर सेक्टरमधून प्रोड्यूस होणारा पेट्रोलियम पदार्थ याच्यावर आपलं भर जास्ती असला पाहिजे. आपल्याकडे एक चांगलं उदाहरण आहे की आपण 20% इथेनॉल ब्लेंडिंग करत आहोत. भविष्यामध्ये आपण डिझेलमध्ये पण अशा ब्लेंडिंगच्याबद्दल विचार केला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त आपण नवीन जी एनर्जी आहे
त्याच्यामध्ये सोलरमध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे. सोलरमध्ये आपण नवीन एक टार्गेट घेऊन आपण पुढे जाऊ शकतो, जेणेकरून इलेक्ट्रिसिटी हा पण एक चांगला पर्याय फक्त डोमेस्टिक कन्झम्पशन करता न राहता तो इंडस्ट्रीयल कन्झम्पशन करता पण असू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त हायड्रोजनमध्ये आपण चांगली प्रगती करू शकतो येणाऱ्या दिवसांमध्ये. कॉम्प्रेस बायोगॅस प्लांट जे आपण जवळपास देशामध्ये आता 200 कॉम्प्रेस बायोगॅस प्लांट आहे आणि आपण एक प्रयत्न केलेला होता काही वर्षांपूर्वी की असे 5,000 प्लांट आपल्या देशांमध्ये लागले पाहिजे. काही कारणांकरता त्याची गती संथ आहे. मला असं वाटते तिथे परत एकदा फोकस करण्याची आवश्यकता आहे, म्हणजे जेणेकरून आपल्या इथे जो इंडस्ट्रीयल वेस्ट, ॲग्रिकल्चर वेस्ट अवेलेबल आहे त्याला आपण वेस्ट टू एनर्जीमध्ये कन्वर्ट करू शकू. ह्या सर्व गोष्टी जर आपण केल्या तर जो एक प्रचंड मोठ्या प्रमाणात इंडिया हा एक इम्पोर्ट डिपेंडंट देश आहे त्याला कुठेतरी आपण एक समतल स्तराला आणू शकतो, जेणेकरून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपली अधिक चांगली स्थिती निर्माण होईल. मुंबईचं मला एक उदाहरण देता येईल की मुंबईला घनकचरा निवारण ही खूप मोठी समस्या आहे आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं तर जवळपास वेगवेगळ्या पॉकेट्समध्ये मोठे मोठे डोंगर आपण बघतो. पण त्या डोंगरांमुळे पर्यावरणाचा प्रश्न आहे, त्या परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न आहे आणि भविष्यामध्ये अधिक तो विषय वाढणार आहे. म्हणून आतापासूनच आपण या कचऱ्यावर प्रक्रिया करून किंवा साधारणतः आपण त्याची योजना सुरुवातीलाच आखली पाहिजे की जो कचरा निर्माण होईल, मग तो म्युन्सिपल सॉलिड वेस्ट असेल किंवा कमर्शियल इन्स्टॉलेशनमधून येणारा वेस्ट असेल, तो सरळ प्रोसेसिंग प्लांटला गेला पाहिजे. त्याच्यापासून आपण एक तर एनर्जी तयार करू किंवा त्याच्यापासून कॉम्प्रेस बायोगॅस तयार करू. तो कॉम्प्रेस बायोगॅस आपण आपल्या वाहनांकरता वापरू. म्हणजे एक सर्क्युलर इकॉनॉमीच्या दृष्टीने आपली वाटचाल त्याच्यामध्ये होईल. मला असं वाटते महाराष्ट्र शासनाने एक चांगला प्रकल्प BMC आणि महानगर गॅस याची योजना आखलेली आहे. आपल्याला अशा प्रकारचे मल्टिपल प्रोजेक्ट्स मुंबईकरता करण्याची आवश्यकता आहे आणि विशेषतः मोठ्या शहरांकरता करण्याची आवश्यकता आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आपण आपल्या राज्यातल्या सर्व महानगरपालिका ह्या करू शकतो आणि एकंदरीतच देशातल्या सर्व मेट्रोजमध्ये अशा प्रकारचे जर प्रकल्प आलेत तर त्याचा बराच फायदा आपल्याला होईल. सर, जशी आपली ह्या संपूर्ण संवादाची सुरुवात झाली होती ती म्हणजे सिलेंडरसाठीच्या रांगा आणि पेट्रोल पंपावर असणाऱ्या रांगा याच्यापासून पॅनिक सिच्युएशन एक क्रिएट झालेली आहे. काय सांगाल नागरिकांना? या मुलाखतीच्या शेवटी काय आवाहन कराल? बघा, ही स्थिती जी आहे ती कोणी आपल्या देशामध्ये निर्माण केलेली अशी स्थिती नाही आहे. ती एक आंतरराष्ट्रीय स्थिती आहे आणि जगातले सगळे देश आणि त्या देशातले सर्व नागरिक या स्थितीचा सामना करत आहेत. आता आपण बघितलं की जागतिक स्तरावर पेट्रोलियम आणि पेट्रोलजन्य पदार्थांच्या किमती ह्या जवळपास 10% ते 40% वाढलेल्या आहे. या स्थितीमध्येही आपल्या देशांमध्ये केंद्र शासनाने, राज्य शासनाने अतिशय चांगला समन्वय घडवून त्या किमती वाढवल्या तर नाहीत पण कमी केलेल्या आहे. तर अशा स्थितीमध्ये एक नागरिक म्हणून, एक जबाबदार व्यक्ती म्हणून मला असं वाटतं आपली पण कुठेतरी एक सामाजिक जबाबदारी आहे की आपण पॅनिक न करावं. स्थिती ही जरूर चॅलेंजिंग असू शकते किंवा आहे, पण आपण असं बघितलं मागच्या काळामध्ये की एकाच दिवशी प्रचंड प्रमाणावर सिलेंडर्सचं बुकिंग करणे. व ज्यांच्याकडे ऑलरेडी एक सिलेंडर आहे त्यांनी आवश्यकता नसताना आग्रह करू नये दुसऱ्या सिलेंडर करता, किंवा मी असं पण बघितलं की 2 सिलेंडर असताना तिसरं आपण स्टॉकमध्ये ठेवलं पाहिजे, याच्याकरता पण लोकांचा आग्रह आहे. हे थोडंसं चुकीचं आहे. आपण थोडीशी आपली सामाजिक जबाबदारी समजावी. आपल्या छोट्या छोट्या कृतींमधून त्याचा फायदा आपल्या देशाला होईल आणि बरेचदा जी असं म्हणता येईल की आवश्यकता नसताना जी प्रेशर बिल्ड करणारी पद्धती होते त्याचा परिणाम कुठेतरी आपल्या देशाच्या आर्थिक स्थितीवर पण होतो, तो आपण अवॉइड करू शकतो. आता आपण पेट्रोल पंपावर पण बघितलं की ज्यांची रिक्वायरमेंट महिन्याला 10 लिटरची नाही, अशा लोकांनी जर तिथे आग्रह केला की मला 25 लिटर किंवा 30 लिटर एकाच रिफिलिंगमध्ये तुम्ही द्या, किंवा काही ठिकाणी असे प्रकार पण थोडेसे आढळले
की बल्क क्वांटिटीमध्ये जाऊन त्याची खरेदी करणे, टँक्समध्ये वगैरे खरेदी करणे हे फार चुकीचं आहे. हे सद्यस्थितीमध्ये देशाच्या एकंदरीत परिस्थितीमध्ये आपण ते करू नये आणि सुरक्षेच्या दृष्टीने पण हे पेट्रोलजन्य पदार्थ यांचा जो उपयोग आहे ती करण्याकरता काही टेक्निकल रचना असते आणि कोणीही या प्रकारचा साठा करू नये आणि त्याच्याकरता पेट्रोलियम रूल्समध्ये प्रोव्हिजन दिलेले आहे. आणि मला असं वाटते सगळ्यांनी जर थोडीशी सामाजिक भान या ठिकाणी ठेवलं तर आपण सर्व मिळून अतिशय चांगल्या पद्धतीने याचा सामना करू शकतो. भारत सरकार आणि विविध राज्य सरकार आपल्याकरता खूप चांगल्या योजना आणि त्यांची सतत मला असं वाटते प्रयत्न सुरू आहेत. जागतिक स्थितीमध्ये भारताला आवश्यक असलेलं इंधन मग ते सगळ्या प्रकारचं त्याच्यामध्ये इंधन आहे, त्याच्यामध्ये LPG आहे, नॅचरल गॅस आहे, हे कसं उपलब्ध होईल आणि काही दिवसांमध्येच ही स्थिती नॉर्मल होईल अशी आपण अपेक्षा बाळगूया. निश्चितच सर, धन्यवाद. आमच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधलात आणि आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलीत. आमच्या सर्व प्रेक्षकांनाही मी सांगू इच्छिते की या मुलाखतीच्या शेवटी आपण सरांकडून जे काही ऐकलं आहे त्याच्यामध्ये एक महत्त्वाची बाब होती की आपण पॅनिक सिच्युएशन आपण स्वतः क्रिएट करत आहोत. अतिरिक्त साठा करून आपण जो काही देशाच्या एकंदरीत पुरवठ्यावर त्याचा ताण निर्माण करत आहोत, त्याच्यामुळे ही पॅनिक सिच्युएशन कुठेतरी क्रिएट होते आहे. येणाऱ्या काळामध्ये जागतिक स्तरावर शांतता प्रस्थापित झाली की काही काळामध्ये ही स्थिती देखील पूर्ववत होईल आणि आपल्याला आता जो काही घरगुती सिलेंडर असेल किंवा पेट्रोल डिझेल असेल याच्यावर जो काही ताण दिसतो आहे, ज्या काही रांगा दिसत आहेत, या येणाऱ्या काही काळामध्ये निवळलेल्या दिसतील आणि ही स्थिती देखील शांत झालेली दिसेल. जागतिक स्तरावर देखील ही शांतता प्रस्थापित होण्यासाठी अनेक देशांनी पुढाकार घेतलेला आहे. ही स्थिती देखील लवकरात लवकर शांत होईल अशी आपण आशा बाळगूयात. ही मुलाखत आवडली असल्यास, हा विषय आवडला असल्यास अधिकाधिक नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवा आणि या राष्ट्रकार्यामध्ये तुमचा देखील हातभार लावा. तूर्तास धन्यवाद.